काढूया का लाकडं? खडं टोचायला लागल्यात पायाला. चप्पल घाल नका मी म्हणून चप्पल मी धुवून ठेवले. जाताना घाला इथे म्हणलं. हां पावटा असं लावला होय. मग एकाच जागेला लावला तुम्ही? होय पण तुम्हाला काय सांगितलं होतं? एका झाडात एक एका झाडात एक असं तिथवर लावा. लांब लांब एकाच जागेला लावलेत सगळी झाडं. होय की सगळ्या झाडाच्या बुडात एक एक टाकलं असतं ना ती झाडावर राहते. आता लावा काय आता उद्या आला म्हणजे. आणि बियाट एक एक लावायचं. सगळ्या झाडात एक एक लावा. तिथवर आलं ना आपल्याला पावट्या शेंगा मिळतात खायला. म्हणजे भाजी होते त्याची पावट्या शेंगा. मग लाकडं फोडूया की आता पाऊस थांबला. थांबला पाऊस. घेऊया थोडं आणि उजिडाचं अंधारचं नको वाटतंय. चला हां किती वाजले आता? 2 वाजल्या. टाईम लगेच जातोय निघून. चला नंतर मग कट्टा धुताना आणि तिकडंच टाईम जाणार आहे थोडा. इथं आणून ठेवूया काय? इथं हां मस्त रचलं ते. हे बघा काकांनी जरा रस्ता मोठा केला. इथं चिखल असल्यामुळे काय होतं आहे गाड्या जर आल्या ना म्हणजे आपल्याला काय पेरणारे ट्रॅक्टर हे आले ना तर लवकर जात नाही ते रुत्त्यात खालीच इथं. त्यामुळे इथं जरा असं चढ करून घेतला. चला पाऊस आला नाही भिजत या नंतर बघू. हां म्हणलं जरा जळण काढूया घेऊन जायला. तर पाऊस आला आता जाऊन बसतो आत. हात पाय धुवून या घेऊन या. मग बाहेर आतलं तर होतंय ना झाडायचं. अय्यो खडं टोचल्यात लई. भाज्या तर निघाल्या. नंतर अंदाज झाली भाजी दिसत नाही आणि गवतात नको वाटते जायला. चला तिथं कट्ट्यावर ठेवूया तिकडं आणि इकडं पाय धुवून जाऊया. मी थोडी रोपं घेतली आपली ह्याची झेंडूची. तिथं ठेवा आणि ते आपला बरमुडा घेऊन या. मी धुवून वाळू घालते आत. हे बघा 2 भुकं निघाले. पाणी इथं ठेवलं आहे पाय धुवायला. हे काय झालं चिखलामुळं काय आत जातात येत नाही. मग चालायलाच येत झालं एवढा चिखल झाला आहे. काळी माती असल्यामुळं आणि भिजलं येतानाच पूर्ण भिजलो आहे आम्ही. गार 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 थंड वाजायला लागल्या. चला आता ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा थंड वाजायला आले आणि पाऊस लई चालला आहे. पावसामुळं काय मूडच गेला सगळा. नाही म्हणलं होतं सगळं स्वच्छ करायचं धुवायचं वाळू घालायचं आणि मग निवांत जरा थोडंसं बसायचं मग जळण काढायला जायचं. पण सगळं हे झालं आहे. चला पाऊस चालू झाला आहे. आवाज येत असेल पावसाचा. तर असा पाऊस चालू झाल्यावर काय होतं आहे तुम्हाला माहीतच आहे पावसात काय होत असते. पण भाज्या तर एवढ्या निघाल्या. हे बघा एवढ्या भाज्या निघाल्या. मिरची निघाली, भेंडी निघाली, झेंडूची रोपं थोडी घेऊन जायची. टेरेसवर आहे माती. मी एक पोतं भरून माती ठेवलेलं आहे एक्स्ट्रा. आणि भेंडी बघा एक्स्ट्रा माती कशाशी ठेवायचं तर हे अशी रोपं असलेली ना आपल्याला लावता येते. असे छोटे छोटे कॅरी बॅग असतात ना आपल्या साखरेच्या तांदळाच्या त्यात पण मी लावते टमाट्याची रोपं. आता पालक जरा घेऊन जाऊया. हे बघा किती घाण केले. आता ती जरा करते सगळं असं माती जर बांधून आली की आम्ही सगळं स्वच्छ करून जातो आहे. हे बघा आता कसं केलं काकांनी. आणि मी आता बादली लावलेले आहे. बरमुडा यांचा धुवून वाळू घातला आता इथंच. इथनं पाणी गळून जातं आहे आणि त्यानंतर मग आत बाथरूममध्ये टाकेल. बाथरूममध्ये पांढरा कलर आहे ना असा कलर आहे पुट्टी. तर मग त्याला डाग लागतात. त्यामुळं म्हटलं पाणी जरा नितळू दे कपड्याचं. मग आत तिथं टावेल अडकवायचं केलेलं आहे ना तिथं टाकलं की वाळून जातो या. तर चला आता बाल्टी भरली असेल बघूया. हे बघा ही इथं लावली झाडं सगळे आणून. रातराणीचं रोप पण आणलं आहे. बघूया आता याला कुठं लावायचं. आता मी पिशवीत लावून जाणार आहे आणि पोरं आल्यानंतर मग नेमकं कुठं लावायचं हे आपल्याला पोरं सांगते ते. दारात लावायचं म्हणजे अशी दारात कसं आलं की नाही रातराणी चादर पसरली की छान वाटेल. रस्त्याला एका साईडला अंगणाच्या समोर एकदम तुळशीच्या बाजूला असलं ना छान दिसणार आहे. तर त्यामुळं आता मी पिशवीत लावून जाणार. हे बघा कॅरीबॅग आहे. अशा ठेवलेल्या असतात त्या कॅरीबॅग. आणि खराब जे कचरा असतो ना ते आम्ही घेऊन जातो आहे लाकडासंग तिकडं. इथं काय होतं इथं पावसानं भिजून जाते ना. आणि कोरपड पण लावलेले आहे बघा गवतीच्या. तर चला बादली भरून ठेवली नाही दिवसभरसाठी टेन्शन नाही हातपाय धुवायला. ते आता लाकडं नाही जायला लागणार. हे बघा सगळं केलेलं आहे इथं फिटिंग आणि जाळे लावलेले आहे बघा बाथरूमला. असे जाळे लावून घेतलेले आहे. इथं आपलं शॉवरचं पण आहे आणि इथं 3 नळाचं आहे ते बघा गरम गार टाकीचं. हे असं सगळं केलेलं आहे. आणि चला आता बादली घेऊन जाऊया
याचा एवढा कट्टा ठेवला आहे. मग हे कट्टा सगळा चकाचक केला बघा. हे बघा. तर चला आता मी बादली ठेवते पायरीवर. म्हणजे कसं होतंय, चला हा हातातला फोन ठेवते. फोन ठेवल्याशिवाय मला उलट्या हाताने बादली उचला येण झाल्या. सीधा हात लागणार आहे आपला. चला तर बघा आज दिवसभर असं वातावरण आहे. आम्ही आलो ना त्यावेळी थोडंसं उघडलं होतं. आम्हाला वाटलं आज गवत काढून होईल तिथलं. आता कोथिंबीरी लावल्या ना तर तिथलं गवत काढून होईल ह्या साईडच्या आपल्या भाजीच्या पट्ट्यातलं. पण काय गवत काढायचं काही काम झालं नाही. पण घर स्वच्छ झालं, सगळं झाडून झुडून सगळं ओके केलं, सगळं पसार काढला, सगळं चकाचक केलं. भाज्या काढल्या, भाज्या ठेवल्या. नंतर पाणी मटका व्यवस्थित सगळा स्वच्छ धुवून भरून घेतला. आणि आपलं जो आधीचं जे कॅन आहे निळं कॅन आहे ना पाण्याचं, ती एक भरून ठेवलं. आणि आता निघूया. आता निघणार आहे आम्ही. तर चला आता हे बघा पाऊसही सारखं असं चालू आहे. आणि अंधार व्हायला लागला ना, दिवस मावळला तर मग जास्त पाऊस येतो, तुम्हाला माहीतच आहे. आणि मग जास्त पाऊस आला ना कधी कधी रस्त्यानं अशा लाटा येतात त्या नदीसारख्या. मग ते नको वाटतंय त्या पावसात भिजत. आणि नदी नालं भरलं म्हणजे सगळं रस्त्यावर पाणी येतं का नाही, तसं पाणी येतं आहे रस्त्यावर. लई भीती वाटते मग त्यावेळेला. म्हणून आता आम्ही काय करणार आहे, लवकर निघणार आहे. आणि तिकडं त्या साईडला इथली झाडं जी लावली होती ना आम्ही नारळाची झाडापासली पपईची, ती सगळी लागू झाली बघा. सगळीच्या सगळी कडणे आल्यात. पपई खायला मिळणार आहे भरपूर ह्या म्हणजे आता उन्हाळ्यात लागते आहेत. मग आता एवढे मोठे झालेत का नाही, दिवाळी होस तर त्याला फुलं लागायला लागणार. आणि दिवाळी झाली, फुलं लागली की मग उन्हाळ्यापर्यंत आपल्याला पपई खायला मिळते मस्तपैकी. थंडी थंडी पपई. आणि पपई किती चांगली असते आपल्या डोळ्यासाठी. तर तुम्ही पण दारात जागा असली थोडीशी तर पपई आपण खाल्ली ना बाजारात आणलेली, त्याच्या बिया का नाही तिथंच हिसकटून टाकायचं. आपल्या अंगणात थोडी जागा असेल तिथं तर मग काय होते, थोडी जागा असलेल्या जाग्यात आपलं तिथं बिया शिपल्या ना फळांच्या, तर ती फळांची रोपं येतात. आणि तशीच जर उगू दिलं तर आपल्याला फळ खायला मिळते. पपई असू दे, चिकूचे बिया पण आपण टाकल्या तर ते चिकूचे रोपं पण येतात ती. तर असं काय ना काय आपलं चालू असतं माझं तरी. चला आता जाऊया. आता कुत्र्याला जरा बिस्किटचा पुडा टाकतो. ते बघा आता ही झोपलं आहे, आराम चालू आहे जा. आणि तिचं बाळ पण आलं बघा. आता येते बघा. हे बघा आत येते ते बघा. मग असे आलतं पण गेलं होतं. आता फिरून आणि एकदा आले. तर आता दोघांना बिस्किटचा पुडा फोडून टाकायचा आणि मग निघायचं. हे बघा इथं आई आहे, तिथं ते बाळ आहे. आणि पाऊस आणि जोरात आला बघा. आणि रात चांगली झाली आणि अंधार किती पडला आहे बघा. असं वाटायला लागलं पाऊस लई येणार आहे. मग अतुलचा फोन आलता की मम्मी लवकर या, पावसात अडकू नका. तर आता आम्ही काय केलं, छत्री आणल्या, रेनकोट आणलेलं नाही आहे. फक्त आता छत्री कशी घ्यायची, छत्री आणि हवेत कशी उडत असते माहीत आहे ना तुम्हाला. इतकी उडत्या ना छत्री, उलटी होऊन जात्या, तुटत्या पण कधी कधी. तर आता चला जाऊया, लवकरच निघणार आहे. मागं पावसाचं वातावरण दिसत असेल आणि पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे भरपूर. म्हणजे असे बघा काळं कुट्ट झाले सगळं. हां पाऊस बी लय आहे. आणि बघा ना आता ही रात थांबणार नाही असं वाटायला लागलं. एकदम असं धुकं झाले चारी बाजूनं. नाही तरी पण चारी बाजूनं धुकं झाले. हे बघा आज आम्हाला इकडच्या ह्या साईडचं भाजीच्या साईडचं गवत काढायचं होतं. ते राहिलं तिकडचं आपल्या गार्डनच्या पुढं जे आहे ना तिथं कोथिंबीर आणि गवारी भेंडी लावलेले आहे. मग म्हटलं थोडं थोडं काढू. आणि मिरचीची रोपं टाकल्यात, ती जरा अशी गवत काढलं म्हणजे उपटून येतात लवकर. आणि उपटून आली की लवकर मग बाजूला आपलं वळीनं लावता येतात ना मिरचीची. आणि ही आपलं गवारीची लावल्यात वळीनं. पण मिरचीची मी बिया अशा शिपल्या होत्या. तर मिरचीची बी पण आल्यात चांगली रोपं. पण एवढे आहेत. गवत काढलं तर मग चांगली उपटून येतात आणि लावता येतात. तर बघू आता पुढच्या, आता जर पाऊस थांबल्यावरच येणार. आता लवकर येणारच नाही इथं. आता आवरलंय सगळं. हे काय सगळं पाणी केलंय, सगळं स्वच्छ केलेलं आहे. वातावरण छान वाटायला लागलं. आता आल्या काय झालं तर लई कुत्र्यांनी सगळे माती करून ठेवले ते ना. हां तिकडं पण पाणी झाले. पाऊस दिसत असेल तुम्हाला तिथे पडायला लागलं. आणि चारी बाजूनं धुकं धुकं सगळं. तर लवकरात लवकर निघायला पाहिजे. नाही तर कुठं तरी अडकलं ना मग उगाच काळजी लागत्या. काकांची आता तरी गाडी नवी आणलेली आहे. जुनी गाडी आहे ना, एकदा काय झाली शेतातच असं पाऊस आला आणि पूर आल्यासारखं रस्त्यानं पाणी झालं. आणि आम्ही अडकलो मध्येच सगळे. मी अतुल अजय काका आम्ही 4 जण होतो. आणि गवंडी पण होते. पाणी सगळं असं नदीसारखं दारातनं जायला लागलं. मग त्या भीतीनं ना लवकर निघणार आहे आम्ही. आणि गाडी पण बंद पडली. मग त्या दिवशी गाडी इकडं दुसरीकडे घेऊन जाऊन गॅरेजला दुरुस्त करून आणली. आणि मग काका एकटं 9:30 पर्यंत घरी आले. आणि मग पोरण आम्ही 3 जण मिळून गेलो गाडीवर. असं झालं.
त्या अडचणी याय नको म्हणून लवकर निघायचं. चला. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेणार. पाऊस लयच चालू झाला आहे. आणि हे बघा आता एक लाकडं भरली, लाकडं तोडून घेतली हे बघा. आणि रस्ता काकाने हळूहळू केला आहे. घरी येतात लवकर आणि जरा 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 करतात. तर अजून थोडंसं राहिले. हे बघा इथं जरा थोडासा खाली दबला आहे, तिथं जरा घालून घेणार बारीक वरचा हां इथं चढवलं आहे. इथं हे चांगलं केलं आहे. फक्त बारीक आहे ना ते अजून जरा पुढं टाकायचा. इथं आपले पाय वाटायला टाकायचा. कुठं पाय वाटायला टोचत नाही, मग कडल नाही टाकलं चालते. आता काय बारीक असं टाकायचा. पण बारीक साठवून ठेवा, मग आपण दोघं आले की टाकू, आहे का नाही. तर चला आता काहीच पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत. आता हे बघा आता छत्री पण काढली. रेनकोट आणायचं विसरलेत काका, आणि माझ्यासाठी मी छत्रीच आणली होती. मला काही रेनकोट नाही आहे. आणि आता घेतले लाकडं वाकडं भरून सगळे. चला आता पाऊस काय थांबत नाही. आणि आल्यासारखं काय असं भांगलाही आलंच नाही. गवत काढायला झालं नाही. मग भाजीपाला तेवढा घेतला, झाड लोट साफसफाई केली, सगळी आवरलं. आणि झाडं कुठली लावायची ती लावली, भाजीपाला काढून घेतला. आणि चला आता तुम्ही बघितलायच भाजीपाला काय काय निघाला. तर असं थोडं थोडं निघत राहते आपलं. आणि आता गवारी भेंडी पण लावलेली आहे, ती पण हळूहळू येणार. आणि ह्या पावसात काय होतंय, पेरण्या काय केल्या म्हणजे इथं जरा पाणी थांबतंय ना, मग ते पाणी थांबतंय त्यामुळं इथं चिखल होते जास्त. आणि जरा पाऊस झाला की मग पेरणी करता येत नाही. तर पेरणीची तयारी कसं मे महिन्यातच शेवटला सगळं म्हणजे तयारी करून ठेवली. आणि मग पाऊस यायच्या आधी आपलं काही शेंगा लावायचं असलं तर लावल्या ना तर मग येते चांगलं. आता पुढच्या वर्षी तसंच करणार आम्ही, भुईमुगाच्या शेंगा लावून टाकणार. तर चला आता पाऊस चालू आहे, छत्री घेतल्या, बाय. हे बघा काका थांबल्यात इथं, हे बघा इथं थांबल्यात. तर काका भिजत्याला या नाही. मी आता थोडासा आमच्या दोघांसाठीच आडोसा करणार आहे असा बसून गाडीवर. चला या आणा गाडी. हे जरा फोन ठेवून द्या. हां लय पाऊस यायला लागलाय.